नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. येत्या 2 वर्षात वसई सर्कलमध्ये होणार लखलखाट. चिखलडोंगरी येथील सब स्टेशनचे भूमिपूजन. चिखलडोंगरी येथील विद्युत उपकेंद्रासाठी आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिश ठाकूर यांचे एक तत्पर असे लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वाचे योगदान राहिले आहे, असे गौरव उद्गार अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी काढले आहेत. विद्युत उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिश ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, माजी स्थायी समिती सभापती जितूभाई शहा, आजीव पाटील, प्रशांत राऊत, माजी नगराध्यक्षा कांता पाटील, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता महेश भागवत, अधीक्षक अभियंता मोहन ननावरे, कार्यकारी अभियंता योगेश पोलपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही आपल्याला सहकार्य करायला नेहमीच तयार असतो, अशा शब्दात आमदार ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना विश्वास दिला. या विद्युत केंद्रासाठी सुमारे 167 कोटी खर्च अपेक्षित असून सुमारे 100 मेगावॅट विजेचा पुरवठा पुढील 1.5 ते 2 वर्षांमध्ये वसई सर्कलला उपलब्ध होईल, अशी माहिती भूमिपूजनावेळी देण्यात आली. गावकरी इकडून जे सगळ्यांच्या सहकार्याने हे काम करायचे 165 कोटीचं साधारणतः काम आहे. इकडे आपल्या एसी साहेबांनी सांगताना सांगितलं, जमिनीच्या प्रकरणापासून आम्ही इन्व्हॉल्व आहे. बऱ्याचशा मीटिंग म्हणजे ती कामांची असेल जागा इकडूनची असेल तसं काही तुमचे अधिकारी जेवढे जास्त फॉलोअप करतील तेवढं लोक आम्ही या कामाला मदत करण्याकरता बसलो. आता ह्याच्या पुढे एवढं मोठं 165 कोटीचं 20x20 ह्याचं सबस्टेशन इकडे होते. 9 किलोमीटरची लाईन तुम्ही बोलली, त्यातले मॅनग्रोव्ह असेल, दुसरे कुठले प्रॉब्लेम असतील फॉरेस्ट. भागवत साहेब तुम्हाला मी एकच सांगतो का येत्या 4-6 दिवसात संपूर्ण ह्याचा प्लॅन घेऊन आपण बसायचं. तारीख तुम्ही सांगा. आपले सगळे पूर्वज या 15 दिवसात आशीर्वाद द्यायला येतात आपल्याला. एक श्राद्ध पक्ष हा जास्त चांगला असतो माझ्या हिशोबाने. तर त्याच्यामुळे या 4 दिवसात तुम्ही कधी येतात, तुमची डायरी बघा. मी आहे विरारला, सिटी देखील इकडेच आहे. त्याच्यामुळे आमचा प्रश्न आणि प्लस कॉन्ट्रॅक्टर आमची इकडची लोक. पण लाईन तुमची ज्या पद्धतीने येतात त्याच्यात कोणते कोणते अडथळे आहेत आणि त्याला काय काय मदत पाहिजे ही डे 1 पासून चालू केलं तर आपला 24 महिन्याचा काळ कदाचित वर्ष 1.25 वर्षामध्ये आपण संपवू शकतो. आणि त्या दृष्टीने ज्या काही असेल, इकडे असेल, ज्या डिपार्टमेंटमध्ये जातील त्या सगळ्या अधिकाऱ्यांना, कारण का 90 पासून मी आमदार आहे आणि त्याच्यात बघतो का डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट कॉपरेशन कधी म्हणजे गव्हर्नमेंटचंच काम आणि गव्हर्नमेंट म्हणजे MSCBचं काम आणि कलेक्टर किंवा रेव्हेन्यू काहीतरी वेगळं आहे याच्यातला भाग नाही. परंतु एकमेकाला नाचवण्यामध्ये जो तो आपली पॉवर दाखवतो. बरोबर आहे. तर तिकडे आम्हाला कुठेतरी मध्ये पडायला लागते. या 4 दिवसात आपण लाईन आउट आणि सगळं घेऊन बसायच्या, जेणेकरून तिकडे नुसता नारळपूरला कॉन्ट्रॅक्टरचं काम झालं आणि मग तो रखडत काम करेल हे चालणार नाही. तर त्या हिशोबाने आपण याच तुमच्या वेळेनुसार ती आम्ही रविवार, दसरा, दिवाळी, क्रिसमस, ईद सगळ्याच दिवशी आमच्या ऑफिसला मी रजेच्या दिवशी आले तरी आपण बसू. कॉन्ट्रॅक्टर तुमचे इकडूनचे सगळे अधिकारी मी माझी टीम बोलून घेईल आणि तिकडूनच्या कामाच्या इकडून शुभेच्छा. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.